श्री स्वामी समर्थ. आजपासून तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होणार. स्वामी समर्थांची अद्भुत कृपा. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या जीवनाचा मार्गच बदलू शकतो. हो, कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत त्या महान स्वामी महाराजांबद्दल ज्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले. ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. भक्तांनो, असे म्हणतात की ज्या व्यक्तीने मनापासून स्वामींचे नाव घेतले त्या व्यक्तीच्या आयुष्यातून संकटे दूर होतात. पण हा फक्त विश्वास आहे का, की खरोखरच स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांची मदत करतात? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुपित मंत्र सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. पण त्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आता कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. कारण स्वामींच्या कथा ऐकताना त्यांच्या नावाचा जप केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. स्वामी समर्थांच्या जीवनाविषयी अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. लोक सांगतात की स्वामी समर्थांना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचे ज्ञान होते. कोणत्याही भक्ताची समस्या त्यांनी एका क्षणात ओळखली आणि त्यावर उपायही सांगितला. त्यांचे एक प्रसिद्ध वचन आजही लोकांच्या ओठांवर आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही लाखो लोकांना संकटाच्या काळात धीर देते. अक्कलकोटची पवित्र भूमी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर म्हणजे अक्कलकोट. ही जागा स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे जगभर प्रसिद्ध झाली. आजही हजारो भक्त रोज अक्कलकोटला येतात. त्यांना विश्वास आहे की स्वामी समर्थांची कृपा आजही तिथे अनुभवता येते. अनेक लोक सांगतात की जेव्हा अक्कलकोटला जातात तेव्हा त्यांच्या मनातील दुःख आणि चिंता कमी होतात. एक अद्भुत घटना. आजपासून अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक तरुण राहत होता. खूप मेहनती होता, पण त्याचे नशीब मात्र त्याला साथ देत नव्हते. त्याने अनेक कामे केली, कधी शेती, कधी मजुरी, कधी छोटा व्यवसाय, पण प्रत्येक वेळी अपयशच त्याच्या वाटेला आले. हळूहळू तो निराश होऊ लागला. एक दिवस तो इतका त्रासला की त्याने देवाला प्रश्न विचारला, देवा, मी इतकी मेहनत करतो पण माझ्या आयुष्यात आनंद का नाही? त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्याला दिसले की एक तेजस्वी संत त्याच्यासमोर उभे आहेत. त्याच्या डोळ्यात अपार करुणा होती. ते होते श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी त्याला म्हणाले, उद्या अक्कलकोटला ये. स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली त्याला. सकाळी उठल्यावर खूप विचार करू लागला. हे स्वप्न खरे होते का, की फक्त त्यांच्या मनाचा भ्रम होता? पण त्याच्या मनात एक आवाज येत होता, अक्कलकोटला जा. आणि शेवटी त्याने निर्णय घेतला. तो अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला. रस्त्यात त्याला अनेक अडचणी आल्या, कधी भूक, कधी तहान, कधी थकवा, पण त्याच्या मनात एकच विश्वास होता, स्वामी समर्थ मला नक्की भेटतील. पहिली भेट. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो अक्कलकोट येथे पोहोचला. लोकांनी त्याला सांगितले की स्वामी समर्थ एका वडाच्या झाडाखाली बसले आहेत. तो धावत धावत तिथे गेला आणि त्याने पाहिले एक तेजस्वी संत शांतपणे बसले आहेत. तो त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि हसले. ते म्हणाले, आला का? मी तुझी वाट पाहत होतो. गणेश आश्चर्यचकित झाला, कारण त्याने स्वामींना काहीही सांगितले नव्हते. तरीही स्वामींना सगळे माहीत होते. स्वामींचा संदेश. तो भक्त रडत म्हणाला, महाराज, माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण श्रद्धा असली की मार्ग सापडतो. त्यानंतर त्यांनी गणेशला
एक छोटा मंत्र दिला, श्री स्वामी समर्थ, आणि म्हणाले, हा जप रोज कर. तो गावात परतला. तो रोज स्वामी समर्थांचा जप करू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागले. त्याला चांगले काम मिळाले. त्याचा व्यवसाय वाढू लागला आणि काही वर्षातच तो गावातील यशस्वी व्यक्ती बनला. लोक आश्चर्यचकित झाले. ते विचारू लागले, तुझं नशीब अचानक असं कसं बदललं? तो फक्त एकच उत्तर देत असे, स्वामी समर्थांची कृपा. या कथेतून मिळणारा संदेश भक्तांनो, स्वामी समर्थांचा संदेश खूप साधा आहे. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कोणतीही समस्या मोठी नसते. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आजपासून 11 दिवस एक प्रयोग करा. रोज सकाळी किंवा रात्री 108 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करणार आहेत तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कारण आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी केलेले 5 अद्भुत चमत्कार, ज्यामुळे हजारो लोकांचे जीवन बदलले. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करणार आहेत तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवर आपण रोज अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात. ते नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही, कोणता ना कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करतात. फक्त माध्यम वेगवेगळं असतं. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचं एक माध्यम म्हणून हा संदेश पाठवत आहे. कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. ही सर्व स्वामींचीच कृपा आहे. ही सर्व स्वामींचीच लीला आहे. कारण त्यांच्या कृपेशिवाय आणि लीलेशिवाय हा संदेश तुमच्या समोर येणं किंवा तुमच्यापर्यंत पोचणं अशक्य आहे. ही स्वामींचीच इच्छा होती की हा संदेश तुम्हाला पोचावा, म्हणून हा आज संदेश तुम्हाला मिळाला आहे. भक्त हो, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.